आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिद्धूला आता जयंत बोलत असतो की सध्या ना मला काय होतंय मला माझं कळत नाही आहे, पण मला ह्या सगळ्याचा जास्त त्रास होतोय की जानू माझ्यापासून लांब जाते. अरे पण जानू तुझ्यापासून लांब कसं जाईल असं आता सिद्धू हा जयंतला बोलत असतो. त्यावर जयंत त्याला म्हणतो की मला काय माहीत नाही, पण सध्या ना जानूमुळे खूपच वाईट वाटतं. म्हणजे जानूचं मला टेन्शन येतं. कधी कधी असं वाटतं की जानू मला सोडून जाईल. तेवढ्यातच ना तो सांगत असतो की मला जानूशी बोलायचं. जानूने आता डॉक्टरांना अपॉइंट केलेलं असतं. तेच दुसरीकडे मात्र आता गरम चहा आणायला सांगितलेला असतो नीलांबरीने. रेणुका मुद्दाम तिच्या हातावर चहा गरम गरम ओतते. त्यावर तुम्हाला जास्त माज आलाय का, चहा द्या. मग चहा जो उरलेला असतो तो दिला जातो. त्या चहाच्यामध्ये जो चहा असतो तो सुद्धा चवीला चांगला नसतो, म्हणून नीलांबरी नाही नाही ते बोलत असते. पण रेणुका आता तिचं ऐकून घेत नाही. रेणुका म्हणते की जो चहा दिला ना तो निमूटपणे घ्यायचा, वेगळं काही भेटणार नाही असंही आता ती म्हणू लागते. तेच आता दुसरीकडे या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मात्र रेणुका तिला सुनावते आणि म्हणत असते की आता ना तुला जे काही करायचं आहे ते कर, पण माझी सून जे आहे ना ती मला ह्या सगळ्यातून नक्कीच बाहेर काढेल. तेच दुसरीकडे आता डॉक्टर चेकला आलेले असतात. डॉक्टर आता त्याला काही प्रश्न विचारत असतात. त्यानंतर डॉक्टर हे सगळ्यांच्या समोर काही प्रश्न विचारू शकत नाहीत, म्हणून मग ते आता सांगतात की तुम्ही जरा बाहेर गेलात तर उत्तम होईल, आम्हाला जरा बोलू दे. आणि मग काही सगळेजण बाहेर निघून जातात. आणि मग आता बाकी सगळेजण बाहेर निघून गेल्यानंतर जानू त्या डॉक्टरांचं आणि जयंतचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करत असते, पण भावना तिला तिकडनं घेऊन जाते. भावना म्हणत असते की नको थांबूस इथे, डॉक्टर काय आहेत ते आपल्याला सांगतील. ते दुसरीकडे आता आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली आहे हे हरीशला कळतं. त्यामुळे हरीश धावतच येतो आणि हरीश त्याच्याकडे असलेलं कार्ड वगैरे देतो आणि पैसे वगैरे काही कमी पडतात तर घ्या या कार्डमधून असं सांगतो. पण तेव्हाच बाबा सांगतात की पैसे ऑलरेडी मी दिलेली आहेत. तर तिकडे आलेला हा जो संतोष असतो तो आता टाळ्या वाजवत असतो आणि माझी आई ॲडमिट झाली पण मला कोणी सांगितलं नाही. काय रे बँकी, तुलासुद्धा सांगता आलं नाही का, असं बोलून तो बँकेला रोष देत असतो. पण इकडे श्रीनिवास म्हणत असतात परिस्थिती काय आहे आणि संतोष तुझं काय चाललं आहे. तेवढ्यातच आता तिकडनं लक्ष्मीला एका वेगळ्या ICUमध्ये शिफ्ट केलं जातं. मग ICUमध्ये शिफ्ट का करतात हा प्रश्न विचारला जातो. तेव्हाच ना तिकडे असणाऱ्या नर्स सांगतात की त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवायचं आहे आणि यासाठी आम्ही त्यांना घेऊन जातो आहे. तर दुसरीकडे मात्र आता डॉक्टर जयंतला चेक वगैरे करून आलेले असतात. तेव्हा जानू त्यांना म्हणत असते मग कधी शिफ्ट करायचं आहे जयंतला, म्हणजे दुसरीकडे आपल्याला हॉस्पिटलमध्ये वगैरे. तेव्हाच ते म्हणत असतात की नाही, त्यांना हॉस्पिटलमध्ये वगैरे शिफ्ट करायची गरज नाही आहे, कारण त्यांचा जो काही आता नुकताच ह्या सगळ्यामध्ये स्ट्रेस झालेल्यामुळे त्यांना हे सगळे काही त्रास होत आहेत. त्यामुळे लगेच असं काही जायची गरज नाही आहे, राहू दे असंही आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा मात्र आता जानूला डॉक्टर काही औषधं सांगतात आणि ते मेडिसिन आणायला सांगतात. तेव्हा जयंत म्हणतो की मी ओके आहे. जयंत जानूला म्हणतो की जरा रूममध्ये ये ना, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्याच वेळेला श्रीनिवास आता गणपती बाप्पासमोर उभे असतात आणि गणपती बाप्पासमोर उभे असतानाच ना आता ते एकटक बाप्पाकडे बघत असतात आणि म्हणत असतात की आज मी तुझ्यासमोर उभा आहे, पण मला ना तुझ्यासमोर हात जोडावेसे वाटत नाही आहे, कारण माझ्या आज लक्ष्मीची अवस्था तुझ्यामुळे आहे. कारण लक्ष्मीने आतापर्यंत तुझ्यासाठी बरंच काही केले आणि घरच्यांसाठी सुद्धा, पण आज माझ्या लक्ष्मीची ही जी वेळ आली ना ती फक्त तुझ्यामुळे. काही झालं ना तरी माझी लक्ष्मीला मला सोडून जायला कामा नये, कारण मी आणि लक्ष्मीने खूप जास्त स्वप्न पाहिलेली आहेत आणि ती स्वप्न पूर्ण करायची आहेत. ते दुसरीकडे आता जयंत जानूला रूममध्ये घेऊन येतो. तर जानूला आता जयंत म्हणत असतो की मला जरा काय बोलायचं आहे ते ऐकून घे. पण जानूला इथे हायपर झालेली असते. मुळात मला कळत नसते की या जानूच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का या जयंतच्या. जयंत तिला म्हणत असतो की जरा थांब ना, शांत हो, मी तुझ्याशी बोलतोय ना. पण जानू आता मुद्दामून हायपर होते आणि हायपर होऊन ती त्याला सांगत असते की तू माझ्या जवळसुद्धा येऊ नकोस, लांब हो माझ्यापासून. मग तो म्हणत असतो की जानू तू अशी काय करतेस, ऐकून तरी घे. तर जानूला तिथे असलेला एक ग्लास दिसतो आणि जानू मुद्दामून ना तो काचेचा ग्लास खाली पाडते. तेच दुसरीकडे बाबा आता उभे असतात देवाकडे आणि तेव्हा मागून ना तिथे आता संतोष आलेला असतो आणि संतोष तिथे येऊन आता बाबांना म्हणत असतो की काय झालं, आता देवाकडे हात जोडताय का, का कशाला जोडताय. मग तेव्हाच ना संतोषला श्रीनिवास सुनावतात अरे तुझ्या आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे याचं तरी भान बाळग रे, काय चाललंय काय, म्हणजे मला समजतच नाही मुळात तुला कसं समजवायचं. जर काही हवंच असेल ना तर ते देवाकडे माग, देवाला सांग काही झालं ना तरीसुद्धा तुझ्या आईला लवकरात लवकर बरं करायला हवं, नाही तर मग काय होईल ना हे सांगूसुद्धा शकत नाही असंही आता म्हटलं जातं.
तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की भावना जी आहे ती खूप जास्त टेन्शनमध्ये असते, कारण तिला ना जानूची ही अवस्था बघवत नसते. बराच वेळ झाला तरीसुद्धा अजून जानू रूममधनं बाहेर आलेली नाही आहे. जानूला काय झालं असेल असे एक अनेक विचार ना येत असतात. तर सिद्धूही आता भावनाला म्हणत असतो की हे सगळं काय होतंय ना, हे सगळं काही वेगळंच घडतंय. ह्या गोष्टी पहिल्यांदा कधीच घडल्या नव्हत्या, ज्या आता घडतायत असंही आता म्हटलं जात असतं. तेच दुसरीकडे मात्र जानूने धमाका केलेला असतो. जानू आता खूप जास्त जोरजोरात कांगावा करत असते आणि जानू म्हणत असते की काय चाललेलं आहे हे, आताच्या आता तू मागे हो, बाजूला हो असं बोलून ती आता त्याला लांब करण्याचा प्रयत्न करत असते. आणि जेव्हा ती लांब करण्याचा प्रयत्न करत असते ना, तेव्हा जानू मात्र आता तिच्या पायाला काच लागलेली असते आणि तिच्या पायाला जेव्हा काच लागते ना, तेव्हा इथे ती जोरात ओरडते आणि जशी ती जोरात ओरडते ना, तसे आता तिकडे सगळेच जण येतात, म्हणजे भावना आणि सिद्धू, आणि म्हणत असतात की जानू दार उघड. तेच इकडे विणाला मुद्दामून ना संतोष बाजूला घेऊन येतो आणि तिला म्हणत असतो की तुला काय हवंय ना ते फक्त सांग. म्हणजे आता ना आईची अवस्था खूप जास्त नाजूक आहे आणि त्यामुळे ना मला असं वाटतं की आईची जरा जास्त काळजी आपण घ्यायला हवी, आणि जर आपण आईची काळजी घेतली नाही ना तर मला टेन्शन येते असंही आता तो म्हणत असतो. आणि तेव्हाच ना तो विचारतो सुद्धा, आईने काही प्रॉपर्टी वगैरे करून ठेवली आहे का, आईचं नेमकं काय काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ना तो विचारत असतो. त्यावर मात्र विणाचं डोकं सटकतं. विणा म्हणत असते एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त पैशांचं पडलं आहे का, म्हणजे आईने कुठे कुठे पैसे गुंतवून ठेवलेत याबद्दल तुम्हाला पडलं आहे का, अहो थोडं तरी भान बाळगा हो, काय चाललंय घरात, काही नाही ते. अगं पण मला काळजी वाटते म्हणूनच मी विचारतोय असंही आता म्हटलं जातं. विना म्हणते की तुम्हाला इतकंच जाणून घ्यायचं आहे ना, मग ऐका. आईने मृत्यूपत्र बनवलंय ना, त्याच्यामध्ये सरळ सरळ लिहिलंय की त्यांचा जर हाप आपल्याला मुलगा पैसे मागण्यासाठी येत असेल ना, तर त्यांनी सरळ वरून खाली येतील आणि तुमच्या मानगुटीवर बसतील आणि तुम्हाला खूप मारतील असंही त्यांनी म्हटलंय. हे सगळं विना सुनावते आणि म्हणते की इकडनं निघून जा, तुम्हाला तर काही पडलेलं नाही आहे, तुम्हाला जर इतकंच वाटलं असतं ना तर कुठच्या कुठे असला असतात तुम्ही आज, असंही आता म्हटलं जातं. तर इकडे मात्र आता जानू जी आहे ती मात्र आता म्हणत असते की काही झालं तरी मी तुमच्या जवळ येणार नाही, लांब व्हा, लांब व्हा असं बोलून ना आता ती लांब करत असते. आणि तरीसुद्धा ना इकडे भावनाला टेन्शन येत असतं. भावना विचार करते की काय करायचं, हे सगळं काय घडतंय जानूच्या आतमध्ये, रूममध्ये काही कळत नाही आहे, कारण जानू दारही उघडत नाही आहे, त्यामुळे आता टेन्शन येतं. ते सिद्धू जो आहे तो दार बाहेर खोलतो आणि आतमध्ये जातो, कारण पर्याय नव्हतं सिद्धूला दार तोडण्या वाचून. तेच आता इकडे वॉचमॅनने या संतोषची हकालपट्टी केलेली असते आणि संतोषची जशी हकालपट्टी केली जाते ना तसं तिकडेच तो उभा राहून सिगरेट फुकत असतो. पुन्हा एकदा वॉचमॅन येतो आणि म्हणतो की तुम्हाला सांगितलेलं कळत नाही आहे का. तेवढ्यात आता संतोषने विचार केला असतो की खूप झालं, आता नाही, आता काही झालं ना तरीसुद्धा या दैवी कुटुंबाची वाट लावायची, म्हणजे कप फक्त त्या फॅक्टरीवर उडतायत ना, आता त्या फॅक्टरीची वाट लावल्याशिवाय मी शांत बसणार नाही असंही आता ते म्हणत असतो. तेच आता इकडे सगळेजण बघायला आलेली असतात की नेमकं काय झालं आहे. ते विचार करतात की काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर ही जी लक्ष्मी आहे ती बरी व्हायला हवी, पण लक्ष्मी काही झालं तरी बरी होत नसते. त्यामुळे आता टेन्शन येत असतं की लक्ष्मीचं काय करायचं. तेच आता डॉक्टर म्हणत असतात की आपल्याला पुढचे 24 तास खूप जास्त धोक्याचे आहेत. तेव्हाच ना आता लक्ष्मीला उठवायचा प्रयत्न मात्र आता सुरू असतो, कारण आता इथे असणाऱ्या श्रीनिवास यांना वाटत असतं की लक्ष्मीने आपली साथ काही झालं तरी सोडायला नको, आणि लक्ष्मी अशी जर आपल्याला सोडून गेली तर काय, म्हणून ते आता लक्ष्मीला उठवायचा प्रयत्न करत असतात. लक्ष्मीला म्हणत असतात की तू मला असे सोडून जाऊ नकोस, काही झालं तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे आणि आपण किती स्वप्न पाहिली आहेत ती आपल्याला पूर्ण करायची आहेत, आणि मग तू असं का वागतेस असंही आता म्हटलं जातं. आणि त्यातच ना इकडे मात्र आता लक्ष्मी जी आहे ती थोडेसे हात वगैरे हलवते, म्हणून मग आता तिला म्हटलं जातं की बघा डॉक्टरांना सुद्धा ते सांगतात, पण डॉक्टरांना ते काही दिसत नाही. त्याच वेळेला वीणा आणि शांत राहायला सांगत असतात आणि वीणा म्हणत असते की चला बाबा आपण आहे ना बाहेर जाऊया, पण बाबा काही ऐकायला तयार नसतात. बाबा म्हणत असतात की मी कुठेही बाहेर येणार नाही आहे, मी इथेच थांबणार आहे. तुम्हाला का कसं कळत नाही आहे, काही झालं ना तरीसुद्धा माझी लक्ष्मी बरी होते, लक्ष्मी हालचाल करते. मग आता तिचा जोरात ऑक्सिजनसुद्धा मास्क घालू लागतो, त्यामुळे आता सगळ्यांना कळतं की नाही खरंच. मग आता डॉक्टर म्हणतात की तुम्ही बाहेर थांबा, पण इकडे मात्र श्रीनिवास ऐकत नसतात बाहेर थांबण्यासाठी. मग त्यांना सांगितलं जातं की प्लीज तुम्ही थांबा, कारण तुम्ही जर आतमध्ये थांबला
थांबला तर प्रॉब्लेम होईल. मग कसं कसं त्यांना समजवलं जातं. तेच इथे आजी ना आता जेवत असतात आणि त्यांना ना आजी ना जेवण वगैरे वाढवून देत असते रेणुका. तेवढ्यातच मुद्दामून ना आता कांगावा केलेला असतो रेणुकाच्या समोरच. रेणुकाला ती सांगत असते की पहिल्यांदा ना तुम्ही एक काम करा, तुम्ही ना माझे हे जे काही कपडे आहेत सगळे घडी करून द्या. रेणुका निलंबरीचं ऐकून सगळे काही कपडे वगैरे घडी करून देते आणि तेव्हाच ती म्हणते की मला जेवणसुद्धा वाढा. मग त्या साड्या घेऊन ना ती खालीच फेकते आणि म्हणत असते की आता तुला जेवण वाढणंही सोपं आणि मग सगळं सोपं म्हणूनच तुझ्यासाठी हे सगळं आणलं आहे. आणि त्यानंतर मग आता आजी ही मुद्दामून ना तिथेच उभ्या असतात. तर आजी मुद्दामून तिच्या तोंडात घास भरवतात. फक्त जेवणच वाढून कशाला, तुला आम्ही भरवतो सुद्धा ना. आणि इकडे रेणुकाने मुद्दामून ना आता तिचं जी साडी आहे ती बांधून ठेवलेली असते त्यामुळे ती फाटते. तर दुसरीकडे मात्र आता डॉक्टरांची वाट बघत असतात की कधी एकदा शुद्धीवर येतोय ना, असं झालेलं असतं. तेवढ्यातच डॉक्टर येतात की आता आउट ऑफ डेंजर आहे म्हणून सांगतात. तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. तेवढ्यातच ना वीणाच्या फोनवर सिद्धूचा फोन आलेला असतो. सुपर सासू कशी आहे असं विचारलं जातं. त्यावर वीणा सांगत असते की आता काळजी करण्याचं कारण नाही आहे, आता आई ठीक आहेत असंही आता ती बोलत असते. तेव्हा कुठे जाऊन इकडे सिद्धूला सुद्धा बरं वाटतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की वीणाही म्हणते की मी आता घरी जाते आणि सगळ्यांसाठी ना काहीतरी खायला घेऊन येते. तेच दुसरीकडे आता जानूच्या पायाला काच लागलेली असते आणि हे सगळं काही दिसतं. आणि जेव्हा जानूच्या पायाला काच लागलेली असते तेव्हा म्हटलं जातं की थांबा, मी आता तुझ्या पायाला एवढी काच लागली आहे ते बघते काय झालं आहे ते. आणि मग काय, काच लागलेली असतानाच ना आता सगळं काही साफ केलं जातं आणि साफ केल्यानंतर ना तेव्हाच ना तिला विचारलं जातं की नेमकं काय चाललं आहे, आम्ही केव्हाची दारू उघडत होतो, मग तेव्हा तुझ्या पायाला काच कशी लागली हेही विचारलं जातं. तेव्हाच ना मग आता ती उगाच ना खोटं सांगते आणि मी इथे बसली होती, ते बाजूला बसले होते आणि अचानक माझा हात लागला आणि ग्लास खाली पडला आणि तेच त्यांना मी सांगत होती की ह्या काच माझ्या पायात घुसली आहे. आता भावनाला ती खोटं सांगते कारण तिला समजतच नसतं की ह्या जयंतने त्या डॉक्टरांना नेमकं काय सांगितलं आहे. कारण जयंतने डॉक्टरांना वेगळंच काहीतरी सांगितलेलं होतं, त्यामुळे आता डॉक्टर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले नव्हते. तेच आता भावनाला सुद्धा सिद्धू सांगतो की बरंच झालं, आता तू पण घरी जा, आराम कर, इथे मी बँकेला बोलवून घेतोय, बँके असेल इथे, तू काळजी करू नकोस. मग आता भावना म्हणत असते की जानूसोबत मला थांबणं गरजेचं आहे, पण जानूही म्हणत असते की नाही, तू आत्ताच्या आत्ता जा असं बोलून ती आता तिला जायला सांगत असते. तेच इकडे जानू थोडा विचार करते. तर तुम्हाला भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.